आयज आंतरराष्ट्रीय बायलां दिसा निमित्तान खेळां आनी तरणाटे वेव्हार सरकारान आनी गोंय खेळां प्राधिकरणान एसएजी खाशेली कार्यावळ सृष्टी 2026 घडवून हाडली. ह्या कार्यक्रमाचे उक्तावण पद्मिनी फाउंडेशनाचे अध्यक्ष सुलक्षणा सावंत हांणी केले. खेळां मळार गोंयचे नाव उजवाळाक हाडपी बायलांक हे खेपे तांचो भोवमान केलो. कार्यावळीत खेळां आनी तरणाटे वेव्हार संचालनालयाचे संचालक डॉ. अजय गावाडे हाजर आसले. बायलांक सशक्त करप, राष्ट्र सशक्त करप ह्या संकल्पनेचेर आधारिल्लो सुवाळो पणजातल्या कंपल मैदानात जालो. A pioneering role in promoting women's participation in food has achieved significant success at national level powerlifting and bodybuilding competitions. She has won women's physique title at the Mr. and Miss Universe IFBB Bodybuilding Championship 2024, at the WPC Senior National Powerlifting Championship 2024. Secured first place in bench press, deadlift and overall powerlifting and was awarded the overall strongest woman title. We're proud of you. Please, Anaya. आणि क्रिस्प अशी मॅडम उलयतात आणि आयच्या दिसा ह्या सृष्टी 2026 विमेन्स डे पसंतीचे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स डिपार्टमेंट हाच्या अंतर्गत त्याचबरोबर स्पोर्ट्स ऑथॉरिटी इंडिया, स्पोर्ट्स ऑथॉरिटी गोवा आणि फिट इंडिया हांच्या जोड पालवान आयज सुंदर असो जागतीक महिला दिनाचो कार्यक्रम आयज घडोवन येता. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सुवाळ्याचेर म्हज्या बरोबर माचयेर उपस्थित आशिल्ले आमचे डायनॅमिक डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स डिपार्टमेंट श्री अजय गावडेजी आमचे बरोबर आसात. आमचे बरोबर आसा दॅट ऑफ पेंटिंग आणि ताचे खातीर हांव मदीं तुमच्या मदीं जास्त वेळ रावचें ना. जरी बाय सिद्धीन म्हाजी खूब बरी तोखणाय केली आसा, ताका खबर ना जितली तोखणाय करता तितली जास्त वेळ हांव उलयतलें. जास्त वेळ आयज उलोवपाचो ना, कित्याक आयज तुमी हो दीस सगळ्यां मदीं मनोवपाक हांगासर आयला. लागीं 1911 सुरू जाल्लो हो दीस 2026 आयज आमी पावली, म्हणजे एक शतक वयर जालें. आणि एक शतका वयर हो दीस मनयता आसतना आमी स्वता भितर पळोवपाक जाय की म्हज्या आजये भितर, म्हज्या आई भितर आनी आतां म्हज्या भितर कितें बदल घडोवन आयला. ह्या तिनूय जनरेशनाक आपल्या भितर जालो आणि आतां फुडें वता आसतना आपल्या चलयेकूय विचारा किंवा चल्याकूय विचारा किंवा त्या एजीन आशिल्ल्या चलयेक विचारात की बाबा कितें फरक घडोवन येयला. जर हांव म्हणटा बदल घडोवन येयला जाल्यार हय, आमी 1911 सुरू केल्लो, जो आमी सुरू करूंक नाशिल्लो, इतर देशांच्यान सुरू जाल्लो जागतीक महिला दिन खरोच कितें तरी बदल घडोवन हाडटा आमच्या मदीं. कित्याक जर आमी म्हणटा अजूनय जर बदल घडूंक ना जाल्यार आनी आमी कितें करपाक जाय हाच्याय बद्दल विचार जावपाक जाय. दर वर्सा हो दीस मनयता आसतना हांव दादल्यांकूय याद करता की तुमचोय बी एक दीस आसा. कित्याक इंटरनॅशनल वुमन्स डे इतलो बरो सेलिब्रेट जाता की दादल्यांकूय याद उरना आपल्या खातीर एक दीस सुरू केला. चड वर्सां जावंक ना, 40 वर्सां जाल्यार तुमचो दीस मनयता म्हणून. सो एखादे वेळ खंयचे तरी दादल्याक अशें दिसलें आसतलें की आपल्या खातीरूय सुद्दां एक दीस आसचो म्हणून, आमच्या खातीरूय एक दीस आसचो म्हणून इंटरनॅशनल मेन्स डे म्हणून सुद्दां सेलिब्रेट करतात. समवेअर इट इज इन द मंथ ऑफ नोव्हेंबर. सॉरी, आय एम नॉट अवेअर अबाउट इट. ओके, इट्स 19th of November. नाव कमिंग टू दीस पर्टिक्युलर प्रोग्राम, आयज आमचे 4 जाणां आमच्या भितरल्यो वांगडी जांचे हांगासर फेलिसिटेशन केलें. बाय अनुरा प्रभुदेसाय, त्याच बरोबर कात्या कोलव, आमच्या बरोबर हजर आशिल्ल्यो मारिया रिबेलो आणि त्याच बरोबर अश्वी पाडीकर. ह्या 4 जाणांचे हांगासर सत्कार सुवाळो जालो. म्हाका दिसता ही नांवां आयज 4 वेगवेगळ्या क्षेत्रांतलीं नांवां स्पोर्ट्स डिपार्टमेंटान निवडलीं आणि तांचे हांगा फेलिसिटेशन केलें. दीज आर द यंग बडिंग म्हणटात तशे टॅलेंटेड स्पोर्ट्स पीपल आणि तांचे फेलिसिटेशन हांगा आयलें. बट त्याच बरोबर कितलीशींच आमची गोंयकार भयणी आसा जेणें खूब बरें नांव आपल्या क्षेत्रांत केल्लें आसा आणि म्हाका दिसता तें नांव आमी परत परत म्हणपाची गरज आसा, परत परत आमच्या मुखार आणि आमच्या भुरग्यां मदीं आमी शेअर करपाची गरज आसा.
स्पोर्ट्सा बद्दल उलयता आसतना कालूच बजेट जालें आनी हांवें डायरेक्टराक सहज विचारलें की बजेट कितें आमकां प्रोविजन कितलें आसा स्पोर्ट्स डिपार्टमेंटान. सो ही सेड 251 crores. सो जाल्यार 251 crore हाव मच फॉर अ वुमन स्पोर्ट्स. हांवें स्पेसिफिकली विचारलें आनी तेणें म्हणलें वुमन स्पोर्ट असो स्पेसिफिकली अशें नासता बट वी सी टू इट दॅट आउट ऑफ दॅट सर्टन अमाउंट इज बीन गिवन फॉर वुमन स्पोर्ट. आय सेड हॅव यू ऑल seen to it ki out of 251 125 crore at least come for a woman sport जावपा जाय काय ना. हां जेन्ना आमी सगळी स्पोर्ट्स डिपार्टमेंट आमकां लक्षात दवरपाक जाय आउट ऑफ 251 एटलीस्ट बिकॉज वी आर 50% ऑफ द पॉप्युलेशन ऑल्दो आमकां एक लक्षात दवरपाक जाय हालींच जे ऑलिम्पिक्स जाले 2024 जाले द अपकमिंग वन इज इन 2028 दॅट इज इन लॉस एंजल्स. बट लास्ट जे पॅरीस 2024 ऑलिम्पिक्स जाले आमचे रिप्रेझेंटेशन वॉज कमिंग टू 29%, विच इज कंपॅरेटिवली लेस. इंडियन पार्टिसिपेशन वुमन पार्टिसिपेशन हें कमी आसलें. मागीर हांवें म्हटलें वी हॅव टू वर्क रिवर्स नाव. वर्क रिवर्स म्हळ्यार कशें करपाक जाय रायट वेन वी स्टार्ट एट द एज वेन इट इज रिक्वायर्ड म्हणजे स्कुलाच्या एजींतल्यान आमी सुरू करपाक जाय बिकॉज मेनी अ टायम sports is not been given that particular priority. Why? Because we feel it's only up to a certain age. एका सर्टन एजी मेरेन हांव स्पोर्ट्स खेळू शकता अशें प्रत्येक आमच्या महिला मदीं सुद्दां विचार जाता. तुमकां हांव मुद्दमून रेशो सांगता 60% more of the urban women are not into any kind of a physical activity. कसलीच स्पोर्ट्स ॲक्टिविटीन इन्वॉल्ड नासता. आमच्या 7 लेक्चरां मदीं एक लेक्चर खंयचो तरी स्पोर्ट्स आसता जो आमकां खूब आवडटा पूण आठवड्याच्यान तो 2च दीस येता. आय डोंट नो वेदर द टायम टेबल इज द सेम. आठवड्याच्यान 2च दीस दिसता. आय यूज टू लव 2 lectures when I was schooling. One is sports and the other one was drawing. It's to keep you relaxed, most relaxed state of mind. But go to see आमकां 2च लेक्चर आसता बिकॉज एकेडॅमीक प्रेशर इज मोर. हे सगळें फेस करता आसतना जो भुरगो स्पोर्ट्स करियर करपाक वता पळय न्ही तो भुरगो स्पोर्ट्स करियर करता आसतना आमी पळयता की ताका खंयसर तरी आमी एकेडॅमिक्सान एखादो वेळ सॅक्रिफायस करचें पडटा. एकेडॅमिकान खंयसर तरी फाटीं उरता तो दोनूय खंय तरी बॅलन्स जायना. पूण आयज म्हाका खूब बरें दिसता जेन्ना जायते पेरंट भुरगो जर स्पोर्ट्सान मुखार वता जाल्यार स्पेशल परमिशन घेवन स्कुलाची भुरग्याक होम स्कुलींग करता. And then there are schools who specially allow them to appear only for the 10th standard exam, subsequently for the 12th standard exam. And I really appreciate this effort. I appreciate the efforts of Youth India आणि त्याचबरोबर आम्ही वेगवेगळे जे इनिशिएटिव्ह सुरू केल्या wherein the students are provided with a hostel facility, residential facility, wherein practice is provided to them at the same time भुरगो स्कुलिंगूय करता. सो एकेडॅमिकूय खंयसरूच कॉम्प्रमायज जायना. आमी आनीक एक ही लक्षात दवरपाक जाय की लास्ट जेन्ना ऑलिम्पिक्स जाले पळय न्ही मुद्दमून लागीं इफ आय एम नॉट रॉंग विथ द फिगर अरावंड 150 वुमन कमेंटेटर्स वर अलावड. वुमन कमेंटेटर्स जे आसलेली पळय न्ही तांकां कॉमेंट्री करपाक अलाव केले. सो हियर इट इज इन वन स्टेप अहेड. म्हणजे जी बायल विचार करताली हांव जर स्पोर्ट्सान करियर करता मे बी टू द बेस्ट ऑफ माय इयर्स वेन आय विल बी गिविंग गो टू गिव द बेस्ट ऑफ मायंड बाय अ पर्टिक्युलर एज मे बी दॅट वूड बी कन्सिडर्ड एज 25 मॅक्स टू मॅक्स 30 years ऑफ हर एज. वॉट नेक्स्ट आफ्टर दॅट. सो म्हाका दिसता हाच्या खातीर आमी विचार करपाक जाय. इफ आय एम गूड एट फुटबॉल मे बी वन डे आय वील एंड अप ऑल्सो बिकमिंग अ गुड commentator for the football game or maybe for cricket, whichever. कबड्डी आसतले खो खो आसतले हांव जावं शकता आनी हांवें कितलेशेच कोच जे आसा पळय हांकां पळयल्ले आसा. वी कॅन गो इन टू कोचिंग. वी कॅन गो इवन एज अ फिजिओथेरपिस्ट. वाय नॉट. फिजिओथेरपिस्ट म्हणून वचूं शकता, न्यूट्रिशनिस्ट म्हणून वचूं शकता. सो ऑल दोज who as a woman I suppose आमची प्रायोरिटी सदांच कितें उरता फॅमिली इज आवर प्रायोरिटी. समवेअर वी ऑल्सो वॉन्ट टू स्टार्ट विथ आवर फॅमिली. सो वेन वी वॉन्ट टू स्टार्ट विथ आवर फॅमिली नो दॅट दिस इज अ एज wherein we should think of multi careers.
You started with one, but then slowly and slowly you can amalgamate yourself into certain careers which are similar to what you have loved, you have passion about. सो म्हाका दिसता त्या फिल्डान ज्या तुमकां पॅशन आसा पळय त्या फिल्डान मुखार वचपाक खूब चान्सीस आसात आनी आयज ताच्या खातीर आमी पळयता what I had seen, what I had grown and bunked the lectures for to watch men cricket. Now I'm not bunking now, so there is no age of bunking over here. But now I love to watch the women cricket. Now that is the difference. That is the difference which has been made. So was a difference आमी केल्लो आसा पळय आयज जेन्ना वुमन क्रिकेट आयज कितें वुमन क्रिकेटराच्या लायफान सुद्दां जाता ते हायलायट जाता बरें दिसता ऑन द वॉट एवर हॅपन्ड इज नॉट गुड बट आय सेड इट इज बीन हायलायटेड वाय बिकॉज शी इज बीन शी इज कमिंग टू द स्टेटस ऑफ अ सेलिब्रिटी वी वॉन्टेड दॅट वे सो आय सपोज अशें जेन्ना वेरियस न्यूज चॅनल्स ऑल्सो आर सीइंग टू इट वेगवेगळे नवीन न्यूज चॅनल जे आसा तांच्यांनी हें पळयलां की जेन्ना जेन्ना वुमन स्पोर्ट्स जातलो ते लायव्ह टेलिकास्ट करतले this is another opportunity wherein this goes to boost the sports in women and apart from all this सगळी जेन्ना सगळी जाणां आमी खुबशी महिला आयज आसा ह्या कार्यक्रमाक मुद्दमून एक सांगता इफ यू गेट योर डॉटर and your son both involved in sport you imbibe few qualities and the best quality of all is the discipline आयुष्यान जेन्ना डिसिप्लीन येता पळय न्ही आयुष्यान जेन्ना कन्सिस्टन्सी येता पळय न्ही यू कॅन गेट सक्सेस इन ईच अँड एवरी फील्ड दॅट यू गो सो आय बिलीव वन थिंग वीच इज बीन एडेड बाय अ स्पोर्ट इन अ ह्युमन लायफ इज अ डिसिप्लीन आनी ताच्या खातीर हांव सदांच म्हणटा पुस्तक जें वाचता पळय न्ही एटॉमीक हॅबिट्स and in that atomic habits it reads about disciplining yourself and not disciplining आयज हांव 8 उठ्ठा फाल्यां डायरेक्ट 6 उठ्ठलो नाका करूं जमपाचें ना कितें करपाक जाय आयज 8 उठ्ठा फाल्यां 7:30 उठपाचो प्रयत्न कर डायरेक्ट 6 उठून वचूं नाका सो आय बिलीव दॅट म्हाका दिसता दीस डिसिप्लीन वीच यू इम्बायब विदीन युअर सेल्फ एंड विदीन युअर चिल्ड्रन वील बी वेरी वेरी इम्पॉर्टंट एज फार एज अ ग्रोथ ऑफ आवर कंट्री इज कन्सर्न and being sport we do a lot and please do not stop yourself there you all are I'm not hearing that you all are that's a new song right quite old now yeah what's that you all are do not stop so you all are unstoppable yes you all are unstoppable